आइए तवती पालती दुधाने म्हणती नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेर असणारे ज्ञानेश्वरी तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील आहे। थोडं पुरुष मंडळी तुम्ही इकडे या, म्हणजे पाठीमागं बसायला जागाच नाही। महिला मंडळी थोडं पुढं सरका बरं, थोडं सरका थोडं, हलू नका नुसतं पुढं सरका थोडं पुढं सरका। विठाला विठाला पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे। खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मेदनकरवाडीकर मंडळींनी। चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील काल्याची सेवा ही आजची हनुमान जयंती निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे। अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची, थोडं लक्ष द्या फक्त कीर्तनाकडं। आपण भाग्यवान आहोत दादा की हनुमंतरायाचा जन्म उत्सव एवढ्या थाटामाटात आपण साजरा करत आहोत। एक सांगू तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकून देवाचा उत्सव नाही घडला तरी चालतो, पण साधूचा उत्सव जीवनामध्ये घडला पाहिजे। याचं कारण सांगू का तुम्हाला? देवाचा उत्सव, आवाज कमी करे, देवाचा उत्सव नाही घडला माझ्या देवाला वाईट नाही वाटत, पण साधूचा उत्सव जर नाही घडला तर निश्चित माझ्या भगवंताला वाईट वाटतं। महाराज, देवाचा उत्सव केलाच पाहिजेत का? जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे। ज्या विश्व मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातले त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, आपण रामनवमी साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय। पण ऐका ना दादा, साधूचा उत्सव केला, देवाच्या भक्ताचा उत्सव केल्यानंतर देव खूप गदगद होतो, कारण देवाचा स्वभाव आहे। देव सांगतोय, मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी। संतांचा दास आहे। कोण आहे? मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे। म्हणून आज ज्या महात्म्याचा ज्या भक्ताचा उत्सव आपण साजरा करत आहोत ते हनुमंतराय महाराज भक्त शिरोमणी आहे। भक्ती जर माणसाला करायची असेल तर त्याने कोणाचा आदर्श घ्यायचा? तो फक्त आणि फक्त माझ्या हनुमंतरायाचा घ्यायचा आहे। विठ्ठल विठ्ठल। विश्वामधील सर्वात वैराग्यवान व्यक्ती असणारे माझे जगद्गुरु तुकोबराय, पंचम वेद निर्माण करणारे माझे जगद्गुरु तुकोबराय, पण भक्ती क्षेत्रामध्ये तुकोबराय हनुमंतरायाचं मार्गदर्शन घेतात। शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता,
काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा. भक्तीच्या जोरावर माझे हनुमंतराय सर्वांमध्ये श्रेष्ठ ठरले. नाथ बाबा भागवतामध्ये एक ओवी खर्च करतात, किती गोड ओवी ऐका. योनी जन्मला मरकट कृष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवामध्ये श्रेष्ठ ठरले हनुमंतराय. याचं कारण भक्त शिरोमणी होते आणि त्या हनुमंतरायाच्या जन्म उत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम मला तुम्हा ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. अनेक वर्षापासून चाललेली आपली ही परंपरा. पण सप्त्याचं जर निरीक्षण केलं, सप्त्याचा सर्वे केला, तर या मंडपामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं तुमच्याही लक्षात येते, माझ्याही लक्षामध्ये येते की इथं तरुणांची संख्या 85% आणि वयस्कर लोकांची संख्या फक्त 15% आहे महाराज. आणि हा संप्रदायासाठी खूप चांगला काळ आहे. वयस्कर लोकांना तर माझी विनंती बाबांनो, जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सप्त्याचा कार्यकर्ता तरुण झाला, तुम्ही भाग्यवान आहात की आतापर्यंत तुम्ही ही परंपरा इथपर्यंत आणली. पण तुम्ही आता कुठेतरी थांबा. घरच्यांनी आपल्याला घराच्या बाहेर काढून देईपर्यंत घरच्यांनी घरात राहूच नाही हा नेहमी. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली होती, आठवतंय तुम्हाला. तुमचं टक्कल पडलं तरी तुम्ही घर सोडेन आणि पद सोडेन, शेवटी तुमच्याकडून पद घ्यावं लागतंय आपल्याला. लक्ष देऊन ऐका. का तरुण मुलांना सप्त्याचं कार्यकर्ते करा? कारण माणसं काही, म्हातारे लोक काही बिअर बारला जात नाही, काही धिंगाणा करत नाही, डीजे समोर नाचत नाही. आज जर सर्वच महाराष्ट्रातला तरुण माझ्या संप्रदायाला जोडला, महाराष्ट्रातला तरुण जर माझ्या सांप्रदायिक कीर्तनकारासमोर आला, तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला शाश्वती देतो, भविष्यात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला तो म्हातारपणात नाही, तरुणपणात घडवलाय. संभाजी राजांचं नाव घेतोय आपण, म्हातारपणी कार्य केलं का? तरुणपणात केलंय. स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलंय वयाच्या 16व्या वर्षी. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला 17व्या वर्षी का 16व्या वर्षी? 16व्या वर्षी. ज्ञानोबराय सारख्या माझ्या आईने ज्ञानेश्वरी सांगितली कितव्या वर्षी वयाच्या? मग बडबड नको, शांत बस. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी. परवा दिवशी एक वयस्कर माणूस मला म्हणे, महाराज अहो त्यांच्या गळ्यात माळा नाही, नका का नशे ना तरी त्यांना सप्त्याचे कार्यकर्ते करा. तो पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी आमच्यासारखा तरुण कीर्तनकार पाहिल्यानंतर ज्यावेळेस तो हार घालायला गळ्यात येईल त्यावेळेस त्यालाही लाज वाटेल, गाडी आपण तर हार घालायला चाललो, महाराजाला आपल्या गळ्यामध्ये माळ नाही, लाज काज का होईना तो माळ घातल्याशिवाय राहणार नाही. हे बेनिफिट फक्त सप्त्याचं आहे. म्हणून मला आनंद आहे की तुम्ही सर्व मंडळी एवढ्या आनंदानं सप्ताह करत आहात. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. फक्त माझी एक विनंती, हातवर करा बरं. या गावचं कोण कोण आहे? नाही हो, बाकीचे अर्धे तर आमच्या परिसरातूनच आलेले आहे तुमच्या गावात राहायला. बरोबर आहे का नाही? अख्खा जालना, बुलढाणा, बीड, परभणी. तुम्हाला तुमच्यामुळे शोभा नाही, आम्ही तुमचे पाहुणे रावळे म्हणून तुम्हाला शोभा आहे. नाही तर तुमची मेदनकरवाडी आहेच किती एवढू शिके. आम्ही तुम्हाला मोठं केलंय. विठ्ठल विठ्ठल खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर सर्व मंडळांना ते कीर्तनकारांना बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ए दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. भगवंताच्या अवताराचा इतिहास तुम्हा सर्व मंडळीला ज्ञाते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 4थ्या अध्यायामध्ये सांगतात. त्याचंच वर्णन तुलसीदासजी हिंदीमध्ये किती गोड करतात ऐका. ओ जब जब होए धर्म की हानि पाडगी असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम.
ग्लानी येते त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. महाराज सांगतात, जब जब होए धर्म की हानी बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. ऐका, पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलंय, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलंय, तिसरं प्रमाण धर्मरक्षा वया अवतार गेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. द्वापार युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. कंस दंत वक्र शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर माझ्या पृथ्वी मातेला होतंय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये नेत्री वाहे तो हे सांगत असे. रडायला लागली पृथ्वी माता, देवाला सांगू लागली, ओ ब्रह्मदेवा, या राक्षसांचा एवढा सुळसुळाट झालाय, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यावेने पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले. दिदला से त्रास ऋषी मुनी सकळा न पूजिती कोणी देवा एक राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यावेने. सर्व देवता कुठे गेले? भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंची स्तुती करू लागले. सप्ताहाचे कार्यकर्ते, माझी विनंती तुम्हाला, तुमच्या गावामध्ये एखादा एक नंबरचा हलकट माणूस असेल जो रुपया कधी खर्चत नाही, त्याच्याकडून जर तुम्हाला एखाद्या कीर्तनाचं यजमानपद घ्यायचं असेल तर फक्त तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला एवढं म्हणा, पाटील तुमच्यासारखा माणूस अख्ख्या चाकणमध्ये नाही ते 10,000 देऊन तुम्हाला कॉफी पाजतो. महाराज आपल्याला याच तोंडाने चांगलं बोलायचं आणि याच तोंडाने काय बोलायचंय? मग होईल तोपर्यंत चांगलं बोलायला काय प्रॉब्लेम आहे? साचानी मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे गोड बोला. मधुरावानी ओठी तुका म्हणे. आपण बोलल्यानंतर प्रत्येकाचं हृदय भरून आलं पाहिजे असं गोड बोला. नाही तर काही काही लोकांना सांगावं लागतं, ओ बाबा एवढं चांगलं थोबाड दिलं, जरा चांगलं बोला. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो, राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात? हो तुम्हीच सांगा. हा बोला, जोरात बोला, लाजू नका. गोड त्यांचा तेवढा जरी गुण तुम्ही घेतला तरी जीवनामध्ये दुःख होण्याचं काही कारण नाही. प्रत्येकानं गोड बोला. भगवंताचं एवढं गोड वर्णन केलं. शशंक चक्रम सकरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिवरेक्षरम सहार वक्षस्थलकस्त्वश्रेम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. देवा तू आमचा माय बाप हे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. देवाला एवढा आनंद झाला, देव एवढा गदगद झाला आणि देवानं आनंदाच्या भरात आश्वासन किती सुंदर दिलं. ऐका, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे
बसण्यापेक्षा इकडे या ना, ऊन खूप आहे. या इकडे जागा आहे पाठीमागं, सावलीत या. हा 4-5 जण या इकडे सावलीत बसू द्या. विठ्ठल विठ्ठल भगवंतानं आश्वासन दिलं. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. पण अवतार घेणं तुम्ही म्हणता तेवढं सोपं नाही हो महाराज. अवतार घ्यायचं म्हटल्यानंतर काही लोक संघ लागतील ना. जसं पक्ष स्थापन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी स्वतःचे 40 आमदार नको. 2-3 आमदारावर कसा पक्ष होईल? होणारच नाही ना महाराज. देवाचा अवतार घ्यायचा. भगवंत उठले पहिलं शेषाकडे गेले. शेष म्हणजे लक्ष्मणजी. शेष म्हणजे कोण? लक्ष्मणजी. आणि लक्ष्मणाला जे भगवंत सांगू लागले, शेषाप्रती बोले चाल लक्ष्मीचा तोवर, चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव, चला अवतार घ्यायचा आपल्याला. शेषरावने हात जोडले म्हणे, देवा मी सर्वांच्या नादी लागेल गड्या, पण तुझ्या नादी लागणार नाही. अरे मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो देवा, किती कष्ट केले रे मी. अरे 14 वर्षाचा उपवास करावा लागला देवा मला तुझ्यामुळं. किती तुम्ही दोघं नवरा बायको टरबूज खात होते, द्राक्षे खात होते, ॲपल खात होते, काय नाही खाल्लं रे जंगलामध्ये तुम्ही. मला ते इंद्रजिताला मारण्यासाठी 14 वर्षाचा उपवास करावा लागला. एक सांगू, खरा जर रामायणामध्ये वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिलेला घडलेला आहे, लक्ष्मणाला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला. आता तर आम्ही कोणाच्याही घरी गेलो की त्यांच्या काही माया सांगतात, म्हणतात महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास आहे. तुमच्या पोरीला सीतेसारखा वनवास असू शकतो माया हो. तिच्या बेनं सासून फाशी घेतली तरी म्हणतात ते सीतेसारखा वनवास आहे. कसं जमल महाराज? शक्यच नाही हो. आता वनवासन ह्या गोष्टी कुठं राहिल्या महाराज? पूर्वीचा काळ होता, सासू पाहिली की सून गाय भरत होती. आता सून पाहिली की सासू आपाप थर 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 थर. झालंय तसं. प्रत्येक सासांना माझी विनंती, प्रत्येक सुनांना सुद्धा माझी विनंती आहे. प्रत्येक सासूनं जर आपल्या सुनबाईला लेकीसारखा जीव लावला तर घरात भांडणं होणार नाही. आणि प्रत्येक सुनबाईनं जर आपल्या सासूला आईसारखं प्रेम दिलं तर जीवनामध्ये भांडणं होणारच नाही. कारण सासूचं वय असतं 65 वर्षाचं आणि सुनेचं वय असतं 25 वर्षाचं. 25 वर्षाचे विचार आणि 65 वर्षाचे विचार एकत्रित होऊ शकत. कारण सासू ज्यावेळेस सून होती त्यावेळेस तेल पायाला भेटत नव्हतं. आणि यांच्या काळात तेलाचे ड्रामच्या ड्राम आहे. सासूबाईला वाटतं हे नुसतं तेलाचीच भाजी करते, तुला काय करायचं, तुझ्या जन्मात नव्हतं, तू घे की खाऊन. प्रत्येकानं जर असं सम्यारम्यानं वागलं तर जीवनामध्ये भांडणं होण्याचं कारणच नाहीये. पण सासा 1 नंबर आडेल तर सुना 2 नंबर आडेल. आमच्या शेजारचे काकू आहे. 2-4 दिवसापूर्वी मी घरी असताना तिचा जावाई आणि तिची लेक आली होती. मग आता जावाई लेकाचं जेवण वगैरे झालं आणि तिने मला आवाज दिला, ए महाराज. म्हणलं काय ग काकू? ये म्हणे जावाई बापू आलेले. मग आता जेवण वगैरे झालं, जावाई निघाले. त्या जावाईनं बुलेट घेतली होती. काय घेतली होती? बुलेट. मग आता दोघं नवरा बायको चालल्यानंतर ती आमची काकूच्या डोळ्याला धारा लागल्या, बघ ना म्हणे माझ्या मुलीची जावायची कशी लक्ष्मीनारायणाची जोडी शोभती. मला खूप सुंदर आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमचा बाजार होता आणि तिची सून आणि तिचा लेक 2 व्हीलरवर बाजाराला चालले. परत आमच्या काकून मला आवाज दिला, पुरुषोत्तम. म्हणलं काय? इकडे बघ रे म्हणे माझ्या सुनानं लाज सोडली, कशी 2 व्हीलरवर बसून चालली. खरं सांगा अशा सासूला हाणलं नाही पाहिजे तर काय हो. म्हणजे स्वतःची लेक चालली त्यावेळेस लक्ष्मीनारायणाचा जोडा आणि सुनबाई चालल्यावर लाज सोडली. असं अजिबात करू नका. लक्ष देऊन ऐका. लक्ष्मणजी म्हणले, देवा मागच्या जन्मात मी तुझ्यासाठी खूप कष्ट केले, आता मी हे सहन करू शकत नाही. देव हुशार आहे. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. देवानं सांगितलं, अरे मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी बारे. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली, कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे तिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे. बस आपल्या बहिणीचं लेकरू आपल्याला मारणार हे भावाला कळल्यानंतर पैठणी गेलं वय. तो कंस होता महाराज. घेऊन